नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाचा जो काही पदर असतो तो अद्वैतच्या घड्याळामध्ये अडकलेला असतो आणि अद्वैत ते काढायचा प्रयत्न करतो आणि कला सुद्धा प्रयत्न करते, परंतु तेच काढता काढता ते दोघांची टक्कर होते. तेव्हा रजनी मात्र हे सर्व पाहत असते आणि तिला तर खूप हसायला सुद्धा येतं. कला म्हणते की हे बघ, तू आटप म्हणजे माझं डोकं आपटणार नाही. तेव्हा अद्वैत चिडतो, मग माझं कसं आटपत नाही असे म्हणतो आणि परत म्हणतो की आय मीन आपटत नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ, कारण मला डोकं आहे म्हणून ते आपटतं चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की इतकं बोलतेस ना, मग सोडव तू एकटीच. तेव्हा कला म्हणते की बघू, तू सोडू नकोस आणि कला स्वतःच्या हाताने ती गाठ सोडवायची प्रयत्न करायला सुरुवात करते. रजनीला मात्र त्या दोघांची ती गंमत बघून खूपच हसायला येतं. तेव्हा अद्वैत आणि कला दोघे सुद्धा खूप प्रयत्न करतात. अद्वैत म्हणतो की ती गाठ नाही सुटत. तेव्हा कला म्हणते की हो, सुटत नाही, किती प्रयत्न केले तरी. ते ऐकून रजनी म्हणते की अंबाबाईने अगदी पक्की गाठ मारली, अगदी वेळेवरती, त्यामुळे ना गाठ सुटणार आणि न वेळ दाखवणारे घड्याळ. तेव्हा कला आणि अद्वैत लगेच रजनीकडे पाहत असतात, तर रजनी मस्त हसत असते. त्यावर रजनी म्हणते की तुमचं जे काही आहे ते चालून द्या, मी फक्त इतकं विचारायला आले होते. अगं, तू सकाळसाठी काही मटकी भिजू घातली का? ओट्यावरती कुठे दिसली नाही म्हणून ते विचारण्यासाठी मी फक्त आले होते. त्यावर कला म्हणते की रजनी मॅडम सॉरी, अहो मी विसरले. त्यावर रजनी म्हणते की काही हरकत नाही कला, मी घालते मटकी भिजवत, आणि हसून म्हणते की तुमचं काही चालून द्या, जे काही सुरू आहे ते, आणि रजनी तेथून निघून जाते. तेव्हा अद्वैत आणि कला परत एकमेकांकडे बघत असतात. त्यावर अद्वैत कलाकडे बघत मनात म्हणतो की ह्या खरेशी माझी अंबाबाईने गाठ बांधली आणि ते पण आयुष्यभरासाठी, कठीण आहे माझं. त्यावर कला म्हणते, हा जेव्हा माझ्या समोर येतो तेव्हा माझी वेळ तर खराबच असते आणि योग्य वेळेशी याच्याची गाठ मात्र कठीण आहे, तोच कला विचार करतो. त्यावर अद्वैत तिला लगेच विचारतो की काय ग, काय बोललीस तू? त्यावर कला म्हणते की कुठे काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की तू मनातल्या मनात नक्की काहीतरी बोलत होती. त्यावर कला म्हणते की चांदेकर हे बघ, ज्याचे माझे डोळे मोठे आहेत, अरे मग तसे कान सुद्धा तुझे खूप लांब आहेत. अरे मी मनात सुद्धा बोलते ते सुद्धा तुला ऐकायला येतं. आणि हे बघ, मला हे सुद्धा माहिती आहे की तू सुद्धा काहीतरी मनात नक्की बोलला. काही असो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला फक्त ही गाठ सोडवायची आहे आणि ती सोडवायला अगदी कठीण आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की थांब, बघूयात की कशी कठीण आहे आणि कशी ती गाठ सुटत नाही. म्हणून तो परत ती गाठ सोडवायचा प्रयत्न चालू करतो. तेव्हा कला आणि अद्वैत दोघे एकासोबत ही ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु दोघांच्या जे काही या प्रयत्नाने ती गाठ तर सुटतेच. कला तर खूप खुश होते, खुशून म्हणते की एकदाची सुटली ही गाठ. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला मात्र हे नक्की खरं आहे की जर दोघांनी मिळून प्रयत्न केलं तर नक्की यशस्वी होते. तेव्हा कला सुद्धा खुशून म्हणते की हो, ते तर अगदी खरं आहे, आणि लगेच ती जोराचा असा अलगद चिमटा अद्वैतला घेते. अद्वैत जोरात आई ग असे ओरडतो आणि काय ग, डाफरलीस काय? चिमटा कशाला काढतेस? धक्के कशाला मारतेस ग? तेव्हा कला म्हणते की शांत हो. अरे चांदेकर, आज पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये आपलं पहिल्यांदा एकमत झाले, म्हणजे आपण ती गाठ एका प्रयत्नाने सोडवली. तर अद्वैतला तिचं म्हणणं पडतं. तो म्हणतो की तुझं अगदी बरोबर आहे आणि खरं तर याच मुद्द्यावरून आपण दोघांनी एकत्र मिळून काम करायला हवं, असं शिकायला हवं. तेव्हा अद्वैत आणि कलाची विचार जुळतात आणि एकमेकांना खुश होऊन टाळी सुद्धा देतात, डन सुद्धा करतात. इकडे राहुल आणि नैना आपल्या रूममध्ये येतात. राहुलने तिची साथ दिल्यामुळे ती खूपच खुश असते आणि राहुलच्या मिठीतीत म्हणते की याला म्हणतात काहीतरी ट्युनिंग, म्हणजे किंवा हार्ट टू हार्ट कनेक्शन. त्यावर राहुल म्हणतो की अगं बास, इतकं फिल्मी होण्याची काही गरज नाही. तेव्हा नैना म्हणते की अरे सोना, फिल्मी कुठे आहे, पण आज मी तुझ्याकडे बघितली, परफेक्ट, मला तू अगदी बेस्ट असा हजबंड वाटला, म्हणजे अगदी माझ्या मनासारखे. तेव्हा राहुल म्हणतो की अगं ते सर्व ठीक आहे, पण मगाशी सर्वांसमोर तो डॉक्टरांकडे यायला का नाही म्हणाली? तेव्हा नैनाचा चेहरा लगेच पडतो. अगं पण नैना, इतकं सिरियस जर काही असेल तर डॉक्टरांकडे तर जायलाच हवं, असे राहुल तिला म्हणतो. तेव्हा नैना तर विचार करते की खाली मी काही झाले तरी मॅनेज तर करून घेतलं, परंतु आता मात्र राहुलला काय उत्तर द्यायचं आणि त्याला कसे मॅनेज करायचे असा तिला प्रश्न उभा राहतो. आता ह्या माणसांना कसे समजावू, आणि खरंच ही माणसं संशय वृत्ताची माणसं आहेत. तेव्हा नैना तर विचारत पडते की राहुलला काय उत्तर देऊ म्हणून. तेव्हा राहुल नैनाला पुन्हा म्हणतो की अगं नैना, मी तुला काहीतरी विचारतो. तेव्हा नैना म्हणते की हो राहुल, मला कळते, पण हेच बघणारे आता मी किती खुश आहे, पण घरचे जरा जास्तच काळजी करतात. अरे थोडस जरी काही झालं तर लगेच डॉक्टरांकडे जा असे करत असतात. आणि हेच बघ, तू जर आपण सतत डॉक्टरांकडे जात राहिलो आणि खूप काही डाएट देऊन खूप काही गोळ्या जर दिल्या आणि त्यांनी जर असे सांगितले की घराच्या बाहेर पडू नका, मग काय करणार? अरे मग आपल्या सर्वच आनंदाचा विचका होईल, आपल्या दोघांना एकत्र कुठेही बाहेर फिरायला जाता येणार नाही. आणि राहुल, मला फक्त तुझ्याबरोबर एन्जॉय करायचं, माझं
लाईफ तुझ्याबरोबर हे आनंदी घालवायचं, त्यामुळे डॉक्टरांकडे जायला मात्र मला वेळ घालवायचा नाही. म्हणून ती कसेही तरी राहुलला पटवून देते आणि त्याला खुश करण्याचा नक्की मस्त प्लॅन ती त्याला सांगते. आणि हे बघ राहुल, आता मी ओके आहेत, मला काही झालेले नाही. तेव्हा राहुल म्हणतं की हो नाही ना, अगं पण मगाशी तुला उलट्या झाल्या होत्या, तुला मळमळल्यासारखं होत होतं, मग याचं त्याला टेन्शन नाही आलं का, तुला त्रास होत होता. तेव्हा नैना म्हणते की अरे छे राहुल, अरे मला काही टेन्शन नाही आलं, आणि जर तसे काही असते तर सर्वात अगोदर मी आपल्या बाळाचा विचार केला नसता का. तेव्हा राहुल म्हणतं की हो अगं नैना, ते सुद्धा तुझे बरोबर आहे, पण जर काही तुला त्रास झाला, जर काही वाटले तर तू मला नक्की सांग. ओके तर नैना ओके असे म्हणते. आणि तेवढ्यात कला दरवाजात येते आणि त्यांचा दरवाजा ठोठावते. कलाला बघून नैनाला तर खूपच राग येतो आणि राहुलचा सुद्धा चेहरा पडतो. कला ही आपल्या ताईला विचारण्यासाठी आलेली असते की अगं ताई, तुला तर बरं वाटतं ना, उलटी वगैरे काही झालं नाही ना, त्रास तर काही दुसरा नाही ना. तेव्हा नैना मात्र रागाने म्हणते की हे बघ कला, अगं मी परफेक्टली अगदी ठणठणीत आहे, ओके का, मी बरी सुद्धा आहे, मला काही प्रॉब्लेम सुद्धा नाही झालेला आणि होणार सुद्धा नाही, तू काळजी करण्याचे नाटक दाखवू नको. आणि जर तुला माझ्यासाठी काही करायचं असेल तर फक्त एकच, सतत छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून मला सतत मात्र प्रश्न विचारून त्रास देण्याचा प्रयत्न करत नको जाऊ, आणि खाली जाऊन सुद्धा सर्वांच्या समोर बोंबाबोंब करत जाऊ नकोस, समजलंस का. तेव्हा कला म्हणते की अगं ताई, तू काय इतकी चिडते, अगं मला तुझी काळजी वाटली होती म्हणून तुला विचारण्यासाठी मी आले होते, पण अगं ताई मला एक प्रश्न विचारायचा की तू डॉक्टरांकडे जायला नाही का म्हणाली. खरं तर तू स्वतः म्हणायला हवं की डॉक्टरांकडे आपण जायला हवं, तू आई होते, मग इतका निष्काळजीपणा कशाला करतेस. त्यावर लगेच राहुल लगेच म्हणतो की हे कला, आणि परत म्हणतो की आय मीन कला वहिनी, तिची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे, काळजी करण्याची तुला काही गरज नाही. तिला जर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे असेल तर मी समर्थ आहे तिला घेऊन जाण्यासाठी, तू मात्र लोड घेऊ नको. तेव्हा कला म्हणते की चांगलंच आहे. तर अगं ताई, जर राहुल तुझी काळजी घेत असेल तर आम्हाला तुझी कोणालाच काळजी करायची काही गरज नाही. तेव्हा नैना मात्र राहुलकडे बघून खुश होते आणि ऑफकोर्स खरंच माझा नवरा अगदी बेस्ट असा हजबंड आहे, अगदी माझ्या मनासारखा, तुझ्या नवऱ्यासारखा नाही, त्या अद्वैत सारखा, आणि राहुल तर माझी खरंच खूप काळजी घेतो. तेव्हा कलाला थोडंसं वाईट वाटतं आणि नैनाने टोमणा मारल्यानंतर ती खाली पाहते, तरी सुद्धा कला आपली दाखवत नाही. कला म्हणते की ठीक आहे राहुल, तुझी काळजी घेतो, चांगलं आहे, आणि कला तेथून निघून जाते. तर राहुल आणि नैना एकमेकाकडे बघून खुशून हसतात. तेव्हा कला खाली येते आणि आपल्या कामाला सुरुवात करते. तर संगीता इकडे भाजी ही निवडत असते आणि तेवढ्यात तिला कलाला फोन करण्याची आठवण होते, म्हणून ती कलाला फोन करते. कला काम करत असताना आईचा फोन घेते आणि आई, बोल ना अगं काय झाले. तेव्हा संगीता म्हणते की नाही अगं कला, मी तुला सहज केला होता. कला मात्र शांत असते आणि बरं ठीक आहे असे हळूच आवाजात म्हणते. तेव्हा लगेच संगीता म्हणते की अगं कला काय झाले, सर्व ठीक तर आहे ना, बाळा तू इतकी शांत का आहे. तेव्हा कला म्हणते की आई अगं काही नाही, पण मला एक गोष्ट सांग की गरोदरपणात उलट्या होणं हे वाईट असतं का. तेव्हा संगीता म्हणते अगं उलट्या होणं हे पहिल्या महिन्यात चांगले असते आणि त्या होतच असतात, परंतु जर महिने वाढत गेल्यानंतर जर उलट्या झाल्या तर ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं. आणि काय ग काय झाले, नैनीला बरं नाही का, तिला उलट्या होतात का. त्यावर कला म्हणते की अगं आई, नैनाताईने बाहेर काहीतरी खाल्ले होते आणि सर्वजण म्हणजे तिच्यावर ओरडले, तिला मळमळ होत होती आणि उलट्या सुद्धा होत होत्या, म्हणून सर्वांना तिची काळजी वाटत होती. तेव्हा संगीता म्हणते की ही नैना सुद्धा, पण आता ती बरी आहे ना, ठीक तर आहे ना. तेव्हा कला म्हणते की आई आता तिची तब्येत म्हणजे व्यवस्थित आहे, तू मात्र काळजी करू नको, टेन्शन घेऊ नकोस आणि बाबांना सुद्धा ही सांगू नको. संगीता म्हणते की अगं पण तुम्ही तिला डॉक्टरांकडे नाही नेलं का. तेव्हा कला म्हणते की अगं आई तेच सर्वजण सांगत होते की अगं नैना तू डॉक्टरांकडे जा, पण आपली नैना कुठे, ताई ऐकायला तयार असते. ताई तर खरंच डॉक्टरांकडे जायला सुद्धा तयार नव्हती, आम्ही सर्वजण इतके घाबरून गेलो होतो, परंतु आपल्या नैनाताईला मात्र त्याचं काहीच वाटत नव्हते, ती अगदी सहजपणे हे सर्व काही म्हणत होती. तेव्हा संगीता म्हणते की खरंच ही नैना म्हणजे निस्ता डोसक्याला ताप असतो, पण जाऊन दे कला, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको, सर्व काही नीट होईल. तेव्हा कला म्हणते की आई अगं सुरुवातीला मला सुद्धा खूप भीती वाटली होती, पण आता नाही, मी त्याचा विचार नाही करत, पण मला एक गोष्ट सांग की तू फोन का केला होता, तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना. त्यावर संगीता म्हणते की नाही अगं सहज केला होता, तुझी आठवण आली म्हणून मी तुला कॉल केला होता. कला म्हणते की आई अगं मी आत्ता ठेवते, जरा गडबडीत आहे, मी तुला नंतर निवांत कॉल करते. त्यानंतर इकडे काजलला तर त्या सोहमची खूप चिड येते, कारण सोहमने मुद्दाम काजलला चिडवण्यासाठी आणि तिच्या मनातील जे काही सोहमविषयीचं प्रेम आहे ते कबूल करण्यासाठी नाटक केलेलं असतो. तो मुद्दाम तिला म्हणतो की अगं कर ना
लग्न, त्यात काय, लग्न म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, त्यासारखी कोणतीही सुंदर अशी गोष्ट या जगात नाही. म्हणून काजलला ते सर्व आठवते आणि तेवढ्या तिच्या मोबाईलवर सोहमचा कॉल येतो. तेव्हा सोहम म्हणतो की काय ग, तू तर काही उत्तर दिलं नाहीस आणि मी असे म्हटल्यानंतर डिरेक्टली तू निघून गेली की काय, आणि काय ग, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचे काही स्वप्न वगैरे बघते की काय. अगं पण ते सर्व जाऊन दे, आणि ती माझी मैत्रीण नाही का, ती आणि मी जेव्हा डिनरला गेलो होतो आणि खरंच ती मला लाईफ पार्टनर म्हणून खूप अशी व्यवस्थित जोडीदार वाटते. खरंच मी तिचा विचार करावा असे माझ्या मनाला वाटते, आणि तू जर लग्न करणार असतील तर आपण दोघे एकाच मंडपात लग्न करू. तेव्हा काजलची मात्र खूप चिडचिड होते. काजल म्हणते की हे बघ, तुला जर त्या फॉरेनच्या मुलीशी जर लग्न करायचे असेल तर तुझे तू करू शकतो, मला मात्र त्यामध्ये इंटरेस्ट नाही, आणि मला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करू नको, कारण सोहमवर तर ते प्रेम करत असते, परंतु मुद्दाम सोहम तिला चिडवण्यासाठी हे सर्व म्हणजे करत असतो. सोहमला खूप तिचे ते बोलणे ऐकल्यानंतर हसायला येत. काजल लगेच आपल्या डोक्यातील टोपी काढते आणि रागाने फेकून देते. फोन मात्र आदळते. तेवढ्यात संगीता तेथे येते आणि संगीता ते सर्व बघून लगेच म्हणते की काय ग, अगं काजल काय झाले, तू इतकी रागराग का करतेस, लहानपणी सुद्धा तुला जेव्हा राग यायचा तेव्हा सुद्धा तू अशीच काहीतरी करायची, डोक्यातील टोपी काढून वगैरे फेकून द्यायची, म्हणून आता तू तसेच केले, म्हणून तुला विचारले की नक्की काय झाले, ते काही प्रॉब्लेम वगैरे झाला का, तुला इतकं चिडण्यासारखं काय झालं. तेव्हा काजल ही संगीतावर सुद्धा चिडते की खरे बाई, अहो काही प्रॉब्लेम झालेला नाही, प्लीज तुम्ही आता शांत राहा, काही बोलू नका. त्यानंतर इकडे रजनी ही सर्वांना चहा देते आणि चहा दिल्यानंतर ती आबांना म्हणते की आबा, अहो आता सणासुदीमुळे घरात खूप काही गोड बनले, त्यामुळे मी चहात साखर जरा कमीच घातली. तेव्हा नैना आणि राहुल सुद्धा तेथेच असतात आणि नैना लगेच चहा प्यायला घेते, परंतु तेव्हा रजनी म्हणते की नैना, अगं काल तुला मळमळत होती, तू मात्र चहा घेऊ नकोस. नैनाला मात्र खूप राग येतो आणि रजनी ही खुश होऊन राहुलला सुद्धा चहा देते. संगीता ही दारामध्ये आपली बॅग भरून सर्व सामान घेऊन येते. तेव्हा सर्वांचे लक्ष संगीताकडे जाते. तेव्हा संगीता ही येऊ का आत म्हणून लांबूनच नमस्कार करते. येऊ का आत असे विचारते. तेव्हा आबा म्हणतात की हो या या. तेव्हा मात्र नैनाला तिच्या आईला बघून खूपच टेन्शन येतं आणि ती मनात म्हणते की मम्मा इकडे का आली असेल. आबा मात्र खुश होऊन संगीताला आतमध्ये बोलावतात. रजनी सुद्धा त्यांना बघून खुश होते, परंतु सरोजचा चेहरा मात्र पडतो. तेव्हा रजनी ही संगीताला बसायला सांगते आणि राहुलला उठायला. राहुल उठतो आणि त्याच्या जागी संगीताला आबा बसायला सांगतात. आबा म्हणतात की या या, आम्ही सर्वजण चहाच घेतोय आणि रजनी तू यांना सुद्धा चहा दे. एवढ्यात कला सुद्धा बाहेर येते. संगीता म्हणते की नको मला चहा, घरातून निघले तेव्हा येताना मी चहाच घेऊन आले होते. कला तर खूप खुश विचारते की आय्या आई तू. सोहमचं मात्र सर्व जीव आपल्या काजलमध्ये असतो. तो तर विचारतो की अहो काकी काजल नाही आली का. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो, आणि ती म्हटले की मी नंतर येते आणि येऊन भेटते. तेव्हा मात्र सरोज लगेच संगीताला विचारते की काय हो, तुम्ही जर असं न सांगता अचानक आल्याच कशासाठी आलात. तेव्हा संगीता म्हणते की अहो आमच्या नैनाची तब्येत ही बरोबर नव्हती, तेव्हा जे कळले तेव्हा जीव असा राहावीनासा झाला आणि तिच्यासाठी हे फळ मी घेऊन आलेत. तेव्हा संगीता ती पिशवी नैनाच्या हातात देते. तेव्हा नैना त्यामधून ते ऍपल काढते. तर सरोज म्हणते की हे काय, पण संगीताने मात्र 2च सफरचंद आणलेले असतात. तर लगेच नैना ही पिशवी झटकून पाहते की नक्की फक्त त्यात 2च ऍपल. तेव्हा सरोज म्हणते की बापरे, फक्त 2च सफरचंद, कमाल आहे बरं का तुमची. नाही म्हणजे आपण पेशंटला भेटायला जाताना फळं वगैरे घेऊन जात, पण तुम्ही फक्त 2च सफरचंद घेऊन आला, त्यामागे काही असे खास कारण आहे का. नैनाला मात्र संगीताचा खूप राग येतो आणि रागानेच ती आपल्या आईकडे पाहत असते. परंतु कलाला मात्र बिचारीला खूप वाईट वाटतं आणि संगीताला आता नेमकं काय उत्तर देऊ ते नाही सुचत. सरोजच्या ह्या बोलण्याचा मात्र रोहिणीला आनंद होत असतो, परंतु रजनी, अद्वैत, सोहम यांना खूप वाईट वाटत असतं की सरोज काकी म्हणजे मामींनी असे शब्द असे बोलण्याची भाषा वापरू नये. परंतु आबा मात्र हे सर्व सावरून घेतात. आबा संगीताला म्हणतात की काल आमच्या नैनाची तब्येत जरा बिघडली होती, मग तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी, आम्ही तिला डॉक्टरांकडे जाण्यासाठी सांगितले होते, परंतु ती काहीच डॉक्टरांकडे गेली नाही आणि आता ती 2 जीवांची आहे, स्वतःची काळजी तिने स्वतःच घ्यायला शिकवा, मग तुम्हीच तिला समजावून सांगा, प्रत्येक वेळेस ती हलगर्जीपणा करते. तेव्हा संगीता म्हणते की हो ना आबाजी, तुम्ही जे काही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, परंतु नैना आमची मात्र जरा अल्लड आहे. त्यावर लगेच कला ही आजोबांना म्हणते की आजोबा तुम्हाला एक गोष्ट सुचवायची होती. तेव्हा आजोबा म्हणतात की बोल ना. तर कला म्हणते की आजोबा मला असे म्हणायचे होते की आपण नैनाताईची काळजी घेण्यासाठी एखाद्या मावशींना जर ठेवले तर. तेव्हा रजनी म्हणते की हो ना, कला जे काही म्हणते ते मला पटते आबा. तेव्हा आबा सुद्धा म्हणतात की हो अगं अगदी बरोबर बोलतेत, आणि नैना सुद्धा पथ्य पाणी काही पाळत नाही, स्वतःची काळजी तर घेतच नाही, आणि जर हिच्या सोबत एखादी बाई 24 तास असेल, काय हवं नको ते तिला बघत राहील, म्हणजे नैनाकडे तिचे लक्ष राहील आणि त्यामुळे
रोहिणीचा व्यायाम पत्ते जे काही असेल तर ते सर्व काही ठीक होईल आणि तिच्या तब्येतीसाठी सुद्धा ते काही चांगलं असेल। संगीता सुद्धा हे ऐकून खुश होते। तेव्हा लगेच सरोज म्हणते की वाव, म्हणजे आता खऱ्यांच्या ह्या दोन्ही मुलीवर आता चांदेकरांनी फक्त पैसेच उधळत राहायचे आणि आपण त्या बाईला मात्र भरक्कम असा पगार द्यायचा आणि त्या बाईचा पगार कोण देईन त्यावर लगेच कला म्हणते की सरोज मॅडम, कुणाला द्यायची गरज नाही, त्या बाईचा पगार मी स्वतः देईन। तेव्हा सरोजला खूप राग येतो। सरोज म्हणते की काय ग, कोण देणार आहे पगार आणि कुठून देणार आहे, आम्हाला सांगायची काही गरज नाही। परंतु रोहिणी मात्र मनात अगदी खुश होते आणि कोण कशाला पाहिजे, ही संगीता आहे ना नयनाची काळजी करायला, तिला नोकरासारखे या घरात राबवू सुद्धा येईल आणि या संगीताकडून काही बाकीच्या गोष्टी सुद्धा करून घेता येईल आणि तिला सरळ सुद्धा करता येईल। तेव्हा रोहिणी लगेच मध्येच म्हणते की अहो डॅड, मी तुम्हाला काय सांग, मिसेस खरेंना आपण येथेच थांबून घेऊयात नयनाची काळजी घेण्यासाठी। आबांच्या अगदी मनातीलच रोहिणी बोलते। आबा लगेच म्हणतात की अगं रोहिणी, तू तर अगदी पहिल्यांदा काहीतरी बरोबर बोललीस। अगं आईशिवाय दुसरी कोणतीही बाई आपल्या लेकीची काळजी जास्त चांगली नाही घेऊ शकत। आणि ते लगेच संगीताला विचारतात की काय, अहो विहीन बाई, तुम्हाला जर येथे थांबण्यास शक्य होत असेल तर तुम्ही थांबतान का? तर संगीता लगेच खुश होते। संगीता म्हणते की मी आणि आबाजी अगदी तुम्ही माझ्या मनातीलच बोलतात, मला थांबण्यासाठी काही हरकत नाही। स्वतःच्या लेकीची काळजी घेण्यासाठी मी कशाला नाही म्हणेल, मी अगदी आनंदात तिची काळजी घेईल। तेव्हा आबा ते ऐकून खुश होतात आणि म्हणतात की खरंच आता नयनाचं बाळपण अगदी व्यवस्थित हो आणि आता स्वतःची आई सुद्धा तिच्या सोबत आहे, त्यामुळे तुला सुद्धा काही अवघडल्यासारखं असं होणार नाही। आणि काय ग नयना, काय वाटतं तुला, असे आबा विचारतात। नयनाला मात्र खूप टेन्शन येतं। नयना विचार करते की आता जर मम्मा 24 तास माझ्या सोबत असेल तर माझं भांडं फुटण्यासाठी मात्र वेळ नाही लागत, मग आता मात्र हे सर्व मॅनेज करूच कसे। तेव्हा मात्र लगेच रजनी म्हणते की हो, हे मात्र छान होईल, जर संगीता काकी जर इथे राहणार असतील तर नयनाची अगदी आपली काळजी मिळते, म्हणजे संगीता वहिनीशी गप्पा सुद्धा मारता येईल आणि नयनाची काळजी सुद्धा घेतली जाईल, त्यामुळे तुम्ही इथेच थांबू शकतात। तेव्हा संगीता खुशून म्हणते की तसेही माझ्या नयनीचीच काळजी घेण्यासाठी मी इथे आलेले आहे, पण येथे असताना मी माझ्या कलाची सुद्धा काळजी घेत राहणार आणि जर मी या घरात अगदी कलासमोर राहिले तर माझ्या कलाचा संसार सुद्धा अगदी डोळे भरून मला बघता येईल। तेव्हा मात्र अद्वैत समोर जेव्हा ते आपलं बर्फीचा प्रसाद घेऊन खऱ्यांच्या घरी गेले होते तेव्हा दिनकर रावांनी सांगितलेले असते की कलाला तिच्या योग्यतेप्रमाणे तिचा हक्क तिला द्या, तिला आम्ही तुम्हाला डोसक्यावर बसू नका असे नाही सांगत, फक्त आमच्या कलाला पायाखाली मात्र तुडू नका। कलाला मात्र भीती वाटते। कला म्हणते की आता जर आई या घरात राहिली तर 100% जावई बापू मात्र तिचे कसे बरोबर आहे आणि मी मात्र कसे चुकीचे आहे हे मला ऐकून घ्यावे लागेल आणि दाखवून देईल आणि चांदेकर मात्र त्याचा गैरफायदा घेत राहणार। तर अद्वैतला सुद्धा भीती वाटते, त्याला सुद्धा खूप टेन्शन येतं। तो सुद्धा विचार करतो की आता आमच्यामध्ये जे काही भांडण होत राहणार तर ते या संगीता मामींच्या डोळ्यासमोर होत राहणार आणि मी चिडतो, कलाशी त्यांच्या वाईट वागतो हे बघून तर त्यांना वाईट सुद्धा वाटतं आणि ते सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा येणार, म्हणून त्याला भीती असते। पण तेव्हा त्याच्या लक्षात येते, अरे ही तर माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे की संगीता मामी या घरात राहते, मग ह्या संधीचा तर फायदा घ्यायलाच हवा। तेव्हा संगीताचं राहणं मात्र या घरात फायनल होतं। तर आबा लगेच खुश होऊन म्हणतात की विहीनबाई, आता तुम्ही या घरामध्ये राहणार हे ठरले, मग फोन करून तुम्ही तुमच्या घरी हे सर्व सांग। तेव्हा संगीता म्हणते की ते मी, तर आबा म्हणतात की कशासाठी जाय कर। तेव्हा रजनी म्हणते की हो ना वहिनी, अहो जर तुमचं काही सामान आणायचं असेल तर तसे सांगा, मी सोहमला फोन करून कळवते, येताना तो सर्व सामान तुमचे घेऊन ये। तेव्हा संगीता म्हणते की नाही हो। तेव्हा आबा म्हणतात की हे बघा, दिनकर रावांना फोन करून सांग। तेव्हा संगीता म्हणते की नाही आहो, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी हे सर्व ठरवून आले आणि हेच बघा की मी बॅग सुद्धा घेऊन आलेत, माझे कपडे सुद्धा घेऊन आले, सर्व तयारी मी करून आलेली। आपली बॅग दाखवत नयनाला तर खूप टेन्शन येतं, श्रीकांत काका आणि सरोजला तर खूप राग येतो, परंतु रोहिणी मात्र अगदी खुश होते कारण आता या मोलकर्णीला या घरामध्ये राबून घेता येईल। संगीता खुशून मोठ्या मानाने म्हणते की आबाजी कसे आहे की शेवटी हे माझ्या लेकीचंच घर आहे आणि कधीही इतक्या मोठ्या घरात राहण्याचा अनुभव मला नाही आले आणि जर काही माझ्याकडून चुकलं माकलं तर मला सांभाळून घ्या, म्हणून ती आबांसमोर हात जोडते। तेव्हा रजनी म्हणते की संगीता वहिनी, अहो असे का म्हणतात आणि कशाला हात जोडतात, अहो जरीही तुमच्या मुलींचं सासर असलं तरी इथे सांभाळून घेणारी माणसंच राहतात। तेव्हा संगीता खुशून म्हणते की हो हो, खरंच येथील सर्व माणसं ही जगात भारी माणसं आहेत। तेव्हा मात्र कला ही ग्लासमध्ये पाणी ओतत असते आणि आता जावई बापूंशी कसं वागायचं, आपण कसं राहायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं हे सारखं मला आता आईच्या तोंडातून ऐकून घ्यावे लागणार, याचीच धडे आई मला कायम देत राहणार, म्हणून कलाला टेन्शन येतं। तेव्हा हा भाग येथेच संपतो। पुढील भागामध्ये अद्वैत संगीताला म्हणत असतो की जर तुमचे धडे देऊन झाले असते, तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की मग तुम्ही आमच्या किचनमध्ये झोपा, तेथेच तुमची जागा आहे आणि तशीही तुम्हाला तेथे अशी झोपण्याची सवय तर असेलच। तेव्हा मात्र कला आणि अद्वैत हे आपल्या
बेडरूममध्ये झोपायला येतात, परंतु अद्वैतला मात्र अगदी संगीत आली म्हणून मनासारखं होत असतं। तेव्हा तो तिच्या अंथरुणावर मुद्दाम पाय देतो आणि उभा राहतो आणि तिचं जे काही गादीवर अंथरलेलं बेडशीट असतं तर तो असा म्हणजे व्यवस्थित करत नाही। तेव्हा कलाला राग येतो। कला म्हणते की चांदेकर काय केलं हे तू सर्व? तेव्हा कला लगेच अद्वैत म्हणतो की तू जर माझ्यावर ओरडली तर तुझ्या आईला जाऊन सांगू का? कला म्हणते की थांब, मी तुला अद्दल घडवतेच। तर अद्वैत म्हणतो की तसं काही करायचं असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजी असायला हवी आणि माझ्याकडे ती आहे आणि ती म्हणजे तुझी आई। तर कला म्हणते की ती माझी आई आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की पण त्या नेहमी मला सपोर्ट करत राहा, शेवटी न्याय तर झालाच, कारण देव सर्व काही बघत असतो आणि न्याय तर तो सत्याच्या बाजूनेच करतो। आणि अद्वैत खूप खुश असतो कारण संगीता त्याच्या बाजूने बोलायला कलाला येथे आलेली असते। तेव्हा कलाला मात्र खूप राग येतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब